नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग सायकोलॉजी पार्ट 16 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आज एक अशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्ही प्रो ट्रेडरच्या माइंडसेटमध्ये जाणार आहात. तुम्ही लॉसेस केला असाल किंवा आत्तापर्यंत ट्रेडिंग सोडायचा निर्णय देखील घेतला असाल, आत्तापर्यंत जेवढे काही शेअर मार्केटचे क्लासेस घेतले सगळं काही करून बघितलं तरी काय रिझल्ट येत नाही, तर ही गोष्ट करा. तुम्हाला समजेल नेमकं तुमचं काय चुकतंय. कारण का आपण सिरीजमध्ये तो ॲडच केलाय की नेमकं काय करायचं, तर हीच त्याचा दुसरा पार्ट आहे. तर मित्रांनो, आज काय करायचं आहे, तुम्ही जो सेटअपवर काम करताय त्या सेटअपचा स्क्रीनशॉट काढायचा, म्हणजे रिस्क अँड रिवॉर्ड लावायचा, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तुमच्या मित्राला सेंड करायचं. मित्राला सेंड केल्यानंतर त्याच्या खाली एक मेसेज लिहायचा आहे की बघ कसं टार्गेट डन होतं. शब्द ऐका, बघ कसं टार्गेट डन होतं. आणि त्याला शेअर केल्यानंतर तुम्ही चार्ट बघत बसायचा. ह्याच्या आधी तुम्ही चार्ट रिस्क अँड रिवॉर्ड लावून बघितलाय, टार्गेट डन होतं. ह्याच्या आधी बघितलं असेल की बाबा मी रिस्क रिवॉर्ड लावतोय, माझं टार्गेट डन होतंय. परंतु आता एक काम करायचं आहे की तुमच्या मित्राला तो स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे आणि त्याला मेसेज करायचा आहे, बघ कसं टार्गेट डन होतं. आणि ही गोष्ट शेअर केल्यानंतर चार्ट बघा आणि कमेंटमध्ये येऊन सांगा की तुमच्यासोबत काय झालं. मग तुम्हाला समजेल की मी जे ट्रेडिंग सायकोलॉजी जी सिरीज चालू केल्या त्याचा ट्रेडिंगमध्ये किती इम्पॉर्टन्स आहे. ह्यातून तुम्हाला समजणार आहे की ट्रेडिंग सायकोलॉजीचा आपल्या ट्रेडिंग करिअरवर किती परिणाम होतोय. प्रो ट्रेडर ह्यातून गेलेला असतो म्हणून तो इझी टार्गेट घेऊ शकतो. तुम्हाला पण प्रो ट्रेडर बनायचं ना, तर मग ह्या गोष्टीवर फोकस करा. थँक्यू सो मच.